नमस्कार. आज एक मी ना गोष्ट सांगणार आहे. त्याचे नाव आहे उंदीर, मणिमऊ, माकड. मग ना एक माकड होता आणि एक उंदीर होते आणि एक मणिमऊ होती. तर माकड म्हणाला, आज काय करायचं? मग ना माकड म्हणाला, आपण खीर करूया. मग ना माकड काय म्हणाला, जा उंदीर, तू ना साखर आण. जा मणिमऊ, तू दूध आण. आणि त्या माकडने ना शेवई आणली. मग ते तिघ जण मिळून ना केली. माकड काय म्हणाला, की चला आपण नदीवर ना आंघोळ करायला जाऊ. मणिमऊ काय म्हणाली, नको नको, मी इथं ना आराम करते. मग ना ते गेले दोघं जण. मग ना मणिमऊला असा वास सुटला. ते म्हणजे एक चमचा खाऊन बघते. तिने खाल्लं तर तिला खूप आवडली खीर. मग तिने सगळेच संपून टाकली. मग ते आले दोघं जण आले. मग माकडाला म्हणाला, उंदीर घे, तीन वाट्या घे आणि चमचा घेते. मग त्याने घेतली. तर ना त्याच्यावरची प्लेट काढली तर ना खीरच नव्हती. तर ना माकड म्हणाला, तू खाल्ली का मणिमऊ खीर? ती म्हणली, नाही, कुणीतरी आलं असेल. मग ना माकडने खूप प्रश्न विचारले, पण ती काहीच खरं नाही बोलली. माकड म्हणाला, ती अशी नाही ऐकलंय, तिला आपण ना डोंगरावरच नेऊ. ती ना पाण्यात खाली पडत होती. मग ना तर ना मग मणिमऊ म्हणली की मीच खाल्ली आहे खीर, पण मला इथनं काढा. मग ना उंदीरने तिचा एक हात धरला आणि माकडाने तिचा एक हात धरला. तिला काढलं. मग ना परत सगळं खीर बनवली. धन्यवाद.